तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च एप्रिलचे 3,000 खात्यात जमा आता मे महिन्याचे 1,500 कधी मिळणार, तर याबाबतच्या काही संभाव्य तारखा आहेत त्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च एप्रिलचे 3,000 रुपये खात्यात जमा झाल्यानंतर आता मे महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. तर मित्रांनो, राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा झाले. तर काही महिलांच्या खात्यात अद्याप लाभ जमा झालेला नाही. त्यांचा लाभ बंद झालेला असू शकतो. ई-के-वाय-सी नंतर राज्यातील तब्बल 70 लाख महिलांचा लाभ बंद झाल्याचे समोर आले आहे. मार्च आणि एप्रिल या महिन्याचे खात्यात पैसे जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या महिन्यांचा हप्ता जमा झाला आहे. आता मे महिन्याचा हप्ताही लवकरात लवकर जमा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 मे ते 14 मे दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता जमा होऊ शकतो, असं राज्य सरकारकडून याबाबत निर्णय घेतला जाणार होता. तर यामध्ये दरम्यान प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत GRही काढण्यात आले आहे. त्यामुळे 10 जून नंतर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा होईल. तर ई-के-वाय-सी नंतर राज्यात 1,70,00,000 महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. तर जवळपास 70 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या सर्व अपात्र लाडक्या बहिणींना यापुढे 1,500 रुपयांचा लाभ कायमचा बंद झाला आहे. अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारचे तब्बल 10,000 कोटी रुपये वाचणार असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना पुन्हा ई-के-वाय-सी करता येणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे जिल्हा बालविकास विभागात महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, पण सरकारकडून यावर स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी संदर्भात सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये पसरत असलेल्या अफवा चुकीच्या असल्याचे सरकारने स्पष्ट केले. ई-के-वाय-सीसाठी कोणतीही नवीन मुदत किंवा जिल्हा कार्यालय कागदपत्रे जमा करण्याबाबत सरकारचा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पात्र महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जात असून महिलांनी थेट बँक खात्यात रक्कम तपासावी असे आवाहन करण्यात आले आहे.